नमस्कार. फायनली आपण पाहतोय आता सुधाकर मात्र खूपच अस्वस्थ असतात. मीरा त्यांच्याकडे जाते. ती म्हणत असते, बाबा काय झालंय, एवढे अस्वस्थ का आहात तुम्ही? त्यावर सुधाकर म्हणत असतात, मीरा आज निरूपाने माझा सगळा पाण उतारा केला. त्यावर मीरा म्हणत असते, बाबा बाबा असे खचून जाऊ नका. एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला तर माहिती आहे आपल्या बाईसाहेब तोंडाला फटकळ आहेत, पण मनाने मात्र. त्यावर लगेचच आता सुधाकर म्हणत असतात, मीरा उगाचच निरूपाची बाजू घेऊ नकोस. जिथे निरूपा चुकते तिथे आपण चूकच म्हणायला हवं. आज ती तुझ्या नवऱ्याबरोबर कसं वागते. त्यावर मीरा म्हणत असते, बाबा सगळं काही कळून सुद्धा बुक्क्यांचा मार मला सहन करावा लागत आहे. त्यावर सुधाकर म्हणत असतात, मीरा माफ कर, पण मी तुझी काही मदत करू शकत नाहीये. त्यावर मीरा म्हणत असते, बाबा असं नका बोलू तुम्ही, तुम्ही माझी मदत करू शकता. हे वाक्य ऐकल्यावर सुधाकर म्हणत असतात, म्हणजे काय म्हणायचंय तुला? त्यावर मीरा म्हणत असते, बाबा मला एक गोष्ट कळून चुकली आहे की तुम्हाला आज बाईसाहेबांनी जे काही म्हटलंय ते मात्र तुमच्या बाबतीत अजिबातच लागू होत नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर सुधाकर मात्र आता मीराकडे वेगळ्याच नजरेने पाहत असतात की या एवढीशा पोरीला बरोबर कळलं या निरूपाचं म्हणणं. आणि अशातच आता सुधाकर म्हणत असतात, मीरा तू नेमकं जे काही बोलतेस ते कशाच्या आधारावर बोलतेस? त्यावर मीरा म्हणत असते, बाबा कारण मला असं वाटतंय बाईसाहेबांनी तुमच्यावर आज जो काही आरोप केला ना तो तितकासा खरा नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर सुधाकर म्हणत असतात, अगं ते तुझं म्हणणं खरंही असलं पण आता माझ्यावर तो आरोप तर लागलाच आहे ना. त्यावर मीरा म्हणत असते, आरोप लागला असेल तर आपल्याला तो पुसता येईल, आपल्याला दाखवून देता येईल की तुम्ही स्वच्छ प्रतिमेचे आहात म्हणून. हे वाक्य ऐकल्यावर आता सुधाकर म्हणत असतो, नाही मीरा आता ते शक्य नाहीये, त्या गोष्टीला आज 27 वर्ष झाली. हे वाक्य ऐकल्यावर मीरा म्हणत असते, बाबा अशा कितीतरी गोष्टी असतात ज्यांना अनेक वर्ष उलटून गेल्यानंतरही त्याचा व्यवस्थित उलगडा करता येतो. मग तुम्ही का कमजोर होताय? आणि मी तुमच्याबरोबर असताना तुम्हाला असं रडताना मी नाही पाहू शकत. अशातच आपण पाहतोय तिथे आलेली आजी म्हणत असते, काय चाललंय तुमच्या दोघांचं? त्यावर लगेचच आता मीराने सांकेतिक भाषेमध्ये आजीला सगळं काही सांगितल्यावर आजी म्हणत असते, मीरा खरंच माझ्या सुधाला तूच ओळखू शकतेस आणि मला विश्वास आहे त्याच्यावर लागलेला हा आरोप तूच मिटवू शकतेस. त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते, आजी बाबा आता तुम्ही दोघांनी मला साथ द्या, मी खरंच त्या प्रकरणाच्या मुळाशी जाईन ज्यातून याची सुरुवात होते. त्यावर लगेचच आता आजी म्हणत असते, मीरा खरं तर या प्रकरणाची सुरुवात जर करायची असेल ना तर मी तुला सांगते त्याप्रमाणे कर. आणि अशातच आता मीराला 10 हत्तींचं बळ मिळालेलं असतं, कारण थेट आजी आणि बाबा तिच्या बरोबर असतात. अशातच आपण पाहतोय इकडे निरूपा पंकजला म्हणत असते, एक गोष्ट लक्षात ठेव पंकज, आता जोपर्यंत हा सत्या लंगडतोय ना तोपर्यंत जेवढं कमवता येईल कमवून घे, कारण एकदा का तो पुन्हा त्याची गाडी चालवायला लागला, घरातून बाहेर जायला लागला तर तुझी कमाई अर्ध्यापेक्षा अर्धी होईल, कारण आता तुला चांगलंच त्याला लुबाडता येईल. त्यावर पंकज म्हणत असतो, मम्मा तू काही काळजीच करू नको, तू फक्त त्याला इथे झुलवत ठेव, मी तिकडे त्याची कमाई हडपतो. त्यावर लगेचच आपण पाहतोय मागून आलेली मीरा म्हणत असते, ए बाबड्या आता ते शक्य नाही, कारण तुला आणि तुझ्या या मॉमला लवकरच आता मी या घरातून चांगलेच धक्के मारून बाहेर काढणार आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता पंकज म्हणत असतो, मम्मा हिला काय येड लागलंय का, काही काय बोलते ही? आणि अशातच निरूपा मीराजवळ येते आणि बोलू लागते, काय गे फुलवाली, तुझ्या तोंडात ना हे जे काही वाक्य बाहेर पडलंय, हे वाक्य बाहेर पडल्यानंतर त्याचे पडसाद काय उमटतील याचा विचार केलायस का तू? त्यावर मीरा म्हणत असते, त्याचा विचार करायची मला गरज नाहीये, कारण मला माहिती आहे मी काय करू शकते आणि काय नाही. त्यावर मात्र आता निरूपा म्हणत असते, पंकज आता ना हिला माझा दणका दाखवायलाच लागणार आहे, तुझ्या सासऱ्यांना सुद्धा मी सोडत नाहीये, तर तू किस खेत की मुली. असं आता निरूपाने मीराला म्हणताच लगेचच मीरा म्हणत असते, बाईसाहेब एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही त्यांच्या दुभत्या नसवर पाय ठेवताय ना, पण तुम्हाला माझी कोणतीच दुभती नस मिळणार नाही, पण मला तुमची दुभती नस भेटली आहे.
मी जर त्यावर पाय दिला ना तर बाईसाहेब अशा तडफडाल ना तुम्ही. त्यावर लगेचच आता निरुपा स्वतःशी बोलत असते, या मीराला माझ्या बाबतीत नेमकं असं काय समजलंय ज्यामुळे ही एवढा माज करते. अशातच आता पंकज म्हणत असतो, मम्मा काय ग, काय बोलते ही. त्यावर लगेचच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता आता निरुपाला थेट मीरा म्हणत असते, आता तुम्ही आणि तुमचा बबड्या सांभाळून राहायचा, या घरामध्ये जास्त माच करायचा नाही. आता मीराने असं सडेतोड म्हटल्यावर निरुपाच्या चांगल्याच मिरच्या झोंबलेल्या असतात आणि अशातच आता थेट निरुपा आणि मीरा एकमेकांच्या समोर उभ्या असतात. तेवढ्यात आपण पाहतोय मीराला एक फोन येतो आणि त्या फोनवर बोलण्यासाठी मीरा तिथून थेट बाहेर जाते. फोनवर बोलता बोलता आता मीराला असं काही समजतं जे आजीने मीराला मगाशी सुधाकर समोर बेडरूम मध्ये सांगितलेलं असतं. आणि अशातच आता मीरा स्वतःशी बोलत असते, आता ती वेळ आली आहे जिथे या घरामध्ये महाभूकंप होईल आणि मग या निरुपाला तिची लायकी कळेल. अशातच आपण पाहतोय आता दुपारची वेळ असते, दारावरची बेल वाजलेली असते आणि अचानकपणे आता मीराने दार उघडल्यावर समोर एक बाई आलेली असते. ती बाई म्हणत असते, काय ग, कोण आहेस तू. त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते, अहो असं काय बोलताय तुम्ही, तुम्ही माझ्या घरात आलात आणि तुम्ही चक्क मला विचारताय. हे तर मी तुम्हाला विचारायला पाहिजे की कोण आहात तुम्ही आणि काय काम आहे तुमचं इथे. त्यावर लगेचच आपण पाहतोय ती बाई म्हणत असते, सुधाकर आहे का. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता मीरा म्हणत असते, म्हणजे तुम्ही सुमित्रा आत्या की काय. हे वाक्य ऐकल्यावर आता ती दारात आलेली बाई म्हणत असते, हो मीच सुमित्रा, सुधाकरची मोठी बहीण. हे वाक्य ऐकल्यावर मीरा लगेचच आता सुमित्राला म्हणजे आलेल्या दारात असलेल्या बाईला म्हणत असते, मी या घरची सून म्हणजे सत्यजित त्यांची बायको, या ना, या आत्या. असं आता मीराने सुमित्राला म्हटलेलं असतं. तेवढ्यात आपण पाहतोय बेडरूम मध्ये सुधाकर आणि निरुपा या दोघांची जोरजोरात भांडणं सुरू असतात. निरुपा सुधाकरवर नको नको ते आरोप करत असते आणि अशातच आपण पाहतोय आता बाहेरून आत आलेल्या सुमित्राला हे सगळं ऐकायला येताच तिचा ताबा सुटतो आणि ती थेट आता त्या बेडरूम मध्ये पोहोचते. अचानकपणे समोर आलेल्या आपल्या मोठ्या बहिणीला पाहून सुधाकर एकदम दचकतो आणि अशातच आता थेट सुमित्रा बोलू लागते, ए निरुपा, काय चाललंय तुझं. आत्तापर्यंत मी शांत होते याचा अर्थ हा नाही की यापुढेही शांत राहीन. त्यावर लगेचच आपण पाहतोय निरुपा थोडी दचकते, कारण तिला माहिती आहे सुधाकर यांची मोठी बहीण ही खूपच डेंजरस आहे. आणि अशातच आता निरुपा म्हणत असते, ताई तुम्ही कधी आलात. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता सुधाकरला बाजूला करत थेट सुमित्राने असं म्हटलेलं असतं, तू माझ्या भावाशी भांडतेस का, त्याच्यावर नको नको ते आरोप करतेस का. अगं त्याच्यावर आरोप करायच्या आधी हा विचार कर की तू काय बोलतेस त्याला. त्यावर मात्र आता निरुपा दुसरीकडे तोंड करून म्हणत असते, तुमच्या भावाने खायची ती माती खाल्लीच आहे ना. त्यावर मात्र आता सुमित्रा म्हणत असते, काही गोष्टी अजूनही तुला माहिती नाहीयेत. जर ह्या गोष्टी तुझ्या समोर आल्या ना तर तुझ्या पायाखालची जमीन सरकेल. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता निरुपा सुमित्राला म्हणत असते, ताई प्लीज, आतापर्यंत तुमच्या समोर कधीच काही बोलले नाही मी. याचा अर्थ हा नाही की प्रत्येक वेळेला तुम्ही माझी गळचेपी कराल. त्यावर लगेचच आपण पाहतोय सुमित्रा म्हणत असते, म्हणजे काय म्हणायचंय काय तुला. त्यावर निरुपा म्हणत असते, माझ्यावर नको तो आरोप करू नका, स्वतःच्या भावावरचा आरोप माझ्यावर लावू नका. त्यावर निरुपा आता एकदम स्टाईलमध्ये उभी असते आणि अशातच सुमित्रा तिच्या जवळ जाते आणि निरुपाच्या साटकन कानाखाली देते आणि असं बोलते की आत्तापर्यंत तुझ्यावर कधी हात उचलला नाही, पण आता एकदाच मारून मन भरत नाहीये, असं वाटतंय तुला लाथेने सुद्धा तुडवावं. त्यावर लगेचच आपण पाहतोय निरुपा म्हणत असते, वाह, उलटा चोर कोतवाल को डाटे. आता तर भलाचा जमानाच नाही राहिलाय. तुमच्या भावाने शेण खाल्लंय त्याची तुम्हाला लाज वाटते म्हणून तुम्ही त्याच्यावरचे आरोप माझ्यावर ढकलताय. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता सुमित्राने मागचा पुढचा विचार न करता लगेचच निरुपाला असं म्हटलेलं असतं, बघ विचार कर, आता पुढच्या क्षणाला तुझी लाज जाईल असं जर मी काही केलं तर. हे वाक्य ऐकल्यावर निरुपा म्हणत असते, असं तुम्ही काय करणार, माझ्या बाबतीत तुमच्याकडे असं काहीच नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर सुमित्रा म्हणत असते, ठीक आहे, म्हणूनच तर येताना मी सगळं काही घेऊन आली आहे.
हे वाक्य ऐकल्यावर मात्र निरुपाला एकदम प्रश्न पडलेला असतो की सुमित्रा नेमकं कशाबद्दल बोलते. आणि अशातच आपण पाहतोय सुमित्राने आता थेट बाहेर उभा असलेल्या निरुपाच्या प्रियकराला आत बोलवलेलं असतं. पहिल्यांदाच आज निरुपाचा प्रियकर या गायकवाडांच्या घरात आलेला असतो, ते पण या सुमित्राने जबरदस्तीने आणलेलं असतं. म्हणून आता त्या आपल्या प्रियकराला समोर पाहून निरुपाच्या पायाखालची जमीन सदरते. आणि अशातच आपण पाहतोय सुमित्रा म्हणत असते, काय निरुपा, काही आठवलं का? आणि अशातच आता निरुपा आपल्या त्या पहिल्या प्रियाकराकडे बघत असते. आणि तेवढ्यात सुमित्राने लगेचच निरुपाच्या जवळ जात असं म्हटलेलं असतं, आता पण पहिल्यासारखाच माज करणार का तू? मगाशी मी आत यायच्या आधी माझ्या भावाबरोबर ज्या पद्धतीने भांडत होतीस, त्याच्यावर नको नको ते आरोप करत होतीस, आताही त्याच पद्धतीने आरोप करणार आहेस का तू? असं जेव्हा आता निरुपाला सुमित्राने दमदाटी करून म्हटलेलं असतं, त्यानंतर थेट निरुपा बोलू लागते, काय काय चुकीचं बोलते मी? तुमच्या भावाने जो काही प्रकार करून ठेवला आहे त्यानंतर तुम्हाला सगळं निस्तरावं लागतंय असं तुम्हाला वाटतंय का? पण लक्षात ठेवा, 27 वर्ष मी निस्तरते हे प्रकरण. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता साटकन सुमित्राने आणखी एक कानाखाली निरुपाच्या देताच निरुपा चांगलीच भडकते. ती म्हणत असते, काय चाललंय तुमचं? आल्यापासून दुसरी कानाखाली साटकन खेचलीत तुम्ही माझ्या. कोणी दिला तुम्हाला हा अधिकार? त्यावर लगेचच आपण पाहतोय आता सुमित्रा म्हणत असते, कोणी दिला हा मला अधिकार? मला सांग, माझ्या भावावर तू एवढा घाणेरडा आरोप केलास की सत्यजित हा त्याचा अनावरस मुलगा आहे, पण हा विचार केलास का की माझ्या भावाने आत्तापर्यंत 27 वर्ष तुझी लाज जाऊ नये म्हणून तुझं हे प्रकरण दाबून ठेवलं, स्वतःवर हा आरोप घेतला. खरं तर सत्यजित त्याचा नाही तर तुझा आणि तुझ्या या प्रियकराचा अनावरस मुलगा आहे. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता निरुपा चांगलीच हादरते. आणि अशातच आता सुमित्रा म्हणत असते, तुला आणखी पुरावा हवाय का निरुपा? त्यावर लगेचच आपण पाहतोय थेट सुमित्राने निरुपाच्या थोबाडावर काही पेपर्स फेकलेले असतात. त्या पेपर्समध्ये क्लिअर सत्यजित ज्या हॉस्पिटलमध्ये जन्माला आलेला असतो त्या ठिकाणचा दाखला असतो. आणि त्या दाखल्यावर जे काही लिहिलेलं असतं ते पाहून मात्र आता मीराच्या बाजूला सत्यजित आणि घरातले सगळेच हादरतात. लगेचच आता सत्यजित पुढे येतो आणि बोलू लागतो, बाप बाप काय आहे हे सगळं? त्यावर लगेचच आपण पाहतोय सुधाकर म्हणत असतात, सत्यजित एक गोष्ट लक्षात ठेव, तू माझाच मुलगा आहेस. त्यावर लगेचच आपण पाहतोय सत्यजित म्हणत असतो, बाप खरंच मानलं तुला, मी तुझा मुलगा नसूनही आज 27 वर्ष तू मला जे काही प्रेम दिलंस खरंच तोड नाहीये तुझ्या प्रेमाला. म्हणजे ही निरुपाच माझी खरी आई आहे. आणि आता काल परवापासून ती माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करत होती, म्हणजे तेही खोटं होतं तर? त्यावर लगेचच आपण पाहतोय थेट आता निरुपा म्हणत असते, नाही नाही सत्या, मी तुझ्यावर मनापासून प्रेम करत होती. त्यावर लगेचच आपण पाहतोय रियाने आता एक असा व्हिडिओ तयार केलेला असतो 2 दिवसापूर्वीचा. तो समोर प्ले केल्यावर त्या व्हिडिओमध्ये क्लिअर असं ऐकायला येत असतं की मीरा, एक गोष्ट लक्षात ठेव, तुझा तो नवरा आहे ना सत्या, त्याला तर मी पूर्ण कंगाल आणि पूर्ण लंगडता नाही केला ना त्या नावाची निरुपा नाही. त्याला असलं तसलं खायला देणार की ज्यातून त्याची जखम चिघळली पाहिजे. त्यात मीरा म्हणत असते, बाईसाहेब प्लीज असं वागू नका, आणि माझ्या नवऱ्याच्या विरोधात जाण्याचा जर प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे. त्यात मीराला निरुपाने असं म्हटलेलं असतं, जाणार ग, तुला काय करायचं ते कर, कारण तुझ्या नवऱ्यावर आता खोटं प्रेम करते मी, त्याला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले मी. आणि अशातच आता रिया म्हणत असते, पाहिलंस सत्या दादा, म्हणजे ही बाई दिसते तशी नाहीये. आणि अशातच आपण पाहतोय सुधाकर लगेचच म्हणत असतात, सुमित्राताई काय गरज होती तुला आज येऊन हा सगळा तमाशा करायची? त्यावर लगेचच आता सुमित्रा म्हणत असते, सुधा एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुझ्या या घरामध्ये गेल्या 27 वर्षात एकदाही आले नाही. का तर या निरुपा पाय, या निरुपाचा स्वभाव मला अजिबात आवडत नाही. या निरुपाने तुझ्याशी लग्न केलं आणि त्यानंतर माझ्याने तुझे संबंध संपले होते, पण शेवटी आज मला यावं लागलं, कारण मला आईकडनं समजलं की तुझ्यावर नको ते आरोप ही फालतूबाई करत आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता थेट मीरा म्हणत असते, पण आत्या तुम्ही आलात
आणि खरं काय ते आम्हाला समजलं. आणि अशातच आपण पाहतोय सुमित्रा म्हणत असते, सत्यजित, खरंच मला अभिमान आहे तुझी बायको मीरा असल्याचा. मीरा खरंच तुझ्यावर मनापासून प्रेम करते आणि तुझी सहयोगिनी शोभते. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता सत्यजित पुढे आलेला असतो. तो म्हणत असतो, आत्या तू आलीस खरं, पण या घरात आता नको ते घडले त्याचं काय, या माणसाचं काय करू मी. आणि अशातच आपण पाहतोय निरुपाचा जो कोणी प्रियकर असतो त्याला थेट आता सुमित्राने असं म्हटलेलं असतं, चल आता या ठिकाणाहून चालता हो आणि पुन्हा कधी या ठिकाणी यायचा प्रयत्न करू नकोस. अशातच आपण पाहतोय तो माणूस तिथून निघून गेलेला असतो. अशातच आता थेट सत्य म्हणत असतो, आई आता मला तुला विचारायचंय, यापुढे तू माझ्यावर खरं प्रेम करणार आहेस का खोटं प्रेम करणार आहेस. कारण परवापर्यंत 4 दिवस तू माझ्यावर खोटं खोटं प्रेम केलंस, पण मी तुझ्यावर खरंच मनापासून प्रेम केलं, मनापासून तुला माझी आई मानलं. अशातच आपण पाहतोय निरुपाचा चेहरा रडवेला झालेला असतो आणि तिला कळून चुकलेलं असतं की आता आपल्या घरात काडीचीही किंमत उरलेली नाहीये. आणि अशातच आता निरुपा थेट खाली मान घालून हात जोडते. तेवढ्यात आपण पाहतोय आता थेट आजी म्हणत असते, निरुपा पुन्हा तुझी नाटकं सुरू होणार यात काही शंकाच नाही. आणि अशातच आपण पाहतोय निरुपा म्हणत असते, नाही सासूबाई, यापुढे मला बोलण्यासाठी तोंडच नाहीये, कसं बोलू मी, मलाच माझी लाज वाटते. अशातच आता थेट निरुपा खाली मान घालून म्हणत असते, सत्यजित मी तुला एकच आणि शेवटचा शब्द देते, खरंच बबड्यावर आत्तापर्यंत जेवढं प्रेम केलं ना त्याच्यापेक्षाही जास्त प्रेम मी तुझ्यावर करणार. कारण खरंच मला आत्तापर्यंत माहितीच नव्हतं की तू माझा मुलगा आहेस. मला वाटलं तू यांचा मुलगा आहेस आणि दुसऱ्या बाईबरोबर झालेला. अशातच आपण पाहतोय सुमित्रा म्हणत असते, निरुपा एक गोष्ट लक्षात ठेव, मी या घरात आले फक्त आणि फक्त माझ्या भावाच्या विरोधात तू गेलीस म्हणून, नाहीतर तुझा थोबाड पाहिला पुढच्या 27 वर्षात सुद्धा आले नसते. त्यावर लगेचच आता निरुपा सुमित्रा समोर हात जोडते आणि म्हणत असते, ताई ताई प्लीज माझ्याशी असलेलं वैर तुम्ही आता मिटवा. यापुढे मला तुमचं सतत या घरात येणं जाणं हवंय. कारण या घरात तुमचे पाय लागले आणि त्यानंतरच मला माझ्या आयुष्यातली खूप मोठी चूक समजली. ज्याला मी माझा स्वतःचा मुलगा कधीच समजली नव्हती तोच माझा मुलगा स्वतःचा निघाला. त्यामुळे खरंच तुम्हाला किती धन्यवाद करू ते कमी आहेत. त्यावर लगेचच आपण पाहतोय सुमित्रा म्हणत असते, धन्यवाद माझे नाही तर या मीराचे कर, जिने या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला आणि ती जिंकली सुद्धा. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता निरुपा पहिल्यांदाच मीरा समोर हात जोडते. त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते, बाईसाहेब प्लीज माझ्यासमोर नाही, तुम्ही ज्यांचा अपमान केला त्यांच्यासमोर हात जोडलेत ना तरी मला तुम्ही अजिबातच दुखवल्यागत होणार नाही. अशातच आपण पाहतोय निरुपाने मागचा पुढचा विचार न करता सुधाकरांच्या जवळ जात पायावर डोकं ठेवत असं म्हटलेलं असतं, धनी माफ करा मला, खरंच धनी मला नव्हतं माहिती की माझ्याकडनं एवढी मोठी चूक झाली आहे. त्यावर लगेचच आता सुधाकर म्हणत असतात, निरुपा एवढं खालपर्यंत वाकायची गरज नाहीये, मी तुला त्यावेळेला ह्या सगळं स्वीकारलं होतं, त्यामुळे तुला मी त्याच वेळेला माफ केलं होतं. पण काल परवा माझ्यावर तू ज्या पद्धतीने आरोप केलेस त्यानंतरही मी दुखावलं गेलो नव्हतो. पण जेव्हा तू मीरा समोर हे प्रकरण सगळं उघड केलंस ना त्यानंतर मात्र या मीराने या सगळ्याचा शोध लावला. त्यावर निरुपा म्हणत असते, खरंच मलाच माझी लाज वाटते. आणि अशातच आपण पाहतोय थेट सुधाकरांच्या बाजूलाच आता त्यांची आई असते. आणि अशातच आता निरुपा म्हणत असते, सासूबाई आत्तापर्यंत मी तुम्हाला सासूबाई सासूबाई असं म्हटलं, पण आज मला जाणवतंय खरंच तुम्ही माझ्या सासूबाई नाही तर तुम्ही माझ्या आई आहात. आणि अशातच आता थेट पंकज मागून म्हणत असतो, ही मम्मा तर चांगली आर्टिस्ट निघाली, काय रोल करते, एका झटक्यात तिने 1-2 रोल चेंज केले. उद्या जाऊन जर हिला मराठी सिरियलमध्ये काम मिळालं ना तर माझी तर चांगली चलती होणार आहे. ही मस्त काम करेल आणि मी मस्त हिचा मॅनेजर, मग पैसाच पैसा. अशातच आपण पाहतोय आता आजी निरुपाला म्हणत असते, निरुपा यानंतरही तुझा जर वेगळा चेहरा पाहायला मिळाला तर मात्र लक्षात ठेव, पुन्हा कधी तुला माझ्या मोहरं उभं करणार नाही.
त्यावर निरूपा म्हणत असते, नाही आई, अजिबात नाही. अशातच आता निरूपा सत्यजित जवळ जाते आणि म्हणत असते, सत्यजित तू मला माफ करशील ना? त्यावर लगेचच आपण पाहतोय सत्यजित म्हणत असतो, माझ्या धूमकेतू सकट जर तू या सगळ्या घराला आपलंसं करणार असशील तर मला काही हरकत नाही आहे. आणि अशातच आता थेट मीराचा एक हात धरत एक हात सत्यजितचा धरत निरूपाने दोघांना मिठी मारलेली असते आणि थेट असं म्हटलेलं असतं, यापुढे सगळं चांगलंच होणार. मित्रांनो, आजच्या या स्टोरीबद्दल तुम्हाला काय वाटतं? खरंच सुधाकर यांच्या मोठ्या बहिणीने येऊन जे काही आज सगळं क्लिअर केलं आहे ते आत्ताच लवकर क्लिअर करणं गरजेचं होतं का? बाकी तुम्हाला आजची स्टोरी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.